धर्मांतरित आदिवासींना आदिवासी जमातीच्या कुठल्याही सवलतीचा लाभ मिळवू नये या मागणीसाठी जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने नंदुरबार येथे डिलिस्टिंग महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये शेजारील गुजरात, मध्य प्रदेश आणि नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 10,000 आदिवासी बांधव सहभागी झाले होते। या मोर्चात धर्मांतरित झालेल्या ख्रिश्चन आणि मुसलमान आदिवासींच्या विरोधात फलक लावून त्यांना थेट लक्ष्य केले गेल्याचे दिसून आले। त्या अशाचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातात दिसून येत होते। नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेल्या या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सभेत रूपांतर झाले। या मोर्चाला नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेत कोणते महत्त्वाचे ठराव होता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। नंदुरबारमधून या मोर्चाच्या माध्यमातून धर्मांतरित आदिवासींच्या संदर्भात जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने राज्यभर आंदोलनाची दिशा ठरविण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। प्रमुख मागणी अशी आहे की जो जनजाती समूह किंवा जनजाती व्यक्ती, आदिवासी व्यक्ती जर आदिवासींच्या रूढी, प्रथा, परंपरा, पूजा पद्धती जर पाळत नसेल आणि जर तो आदिवासींच्या तरी लाभाची सवलती किंवा आरक्षण किंवा लाभाची पदं ही जर घेत असेल तर आपली एक मागणी सरकारकडे आहे की जो धर्मांतरित झालाय, जो आदिवासींची ओळख असणाऱ्या काहीही पाळत नाही अशा माणसाला अनुसूचित जमातीच्या यादीतनं बाहेर काढा, म्हणजे त्याचं डिलिस्टिंग करा। अशा पद्धतीची मागणी आपण राष्ट्रपतींकडे या मोर्चाच्याद्वारे करणार आहोत, मेळाव्याच्या द्वारे करणार आहोत। साधारणतः किती लोक आज सहभागी झालेले आहेत आणि काय पुढचा अजेंडा काय असणार? सर 25,000 पर्यंत आपल्याकडे तशी नोंदणी झालेली होती की काल 15 तारखेपर्यंत। आता स्वतःहून हा समाज, जनसमुदाय सगळा इथे पोहोचतोय, तर साधारणपणे 30,000च्या वरती हा सगळा जनसमूह या मेळाव्यामध्ये उपस्थित राहील अशी तरी आत्ता शक्यता आहे। विरोधाचा पण विरोधाभास झाला, आंदोलन झालं विरोधात। त्यांचा आरोप झाला की हिंदू सोडून बाकीचे आदिवासी नाही आणि फक्त हिंदूच आदिवासी कशी, तर याबाबत काय सांगा? खरं तर आम्ही हा अजेंडा काही असा घेतला नाही की हिंदू काय किंवा मुसलमान काय, हिंदू आहे की नाही असा अजेंडाच नाही। मुळातच संयुक्त संसदीय समिती म्हणजे जेपीसी जी बसवली होती 1969ला, त्या समितीनेच असं म्हटलेलं आहे की जो आदिवासींच्या परंपरा पाळत नाही, कोण पाळत नाही तर जो इस्लाममध्ये गेलाय, जो ख्रिश्चनमध्ये गेलेला आहे, तो आदिवासींच्या कुठल्याही परंपरा पाळत नाही, म्हणून त्याचं डिलिस्टिंग करा। ही मागणी जनजाती सुरक्षा मंचची आत्ताची नाही, म्हणजे तेव्हा त्यांनी काँग्रेसचे खासदार जे आहेत कार्तिकराव उराव तत्कालीन, त्यांनी ही मागणी केलेली आहे। जनजाती सुरक्षा मंचाने त्यांची मागणी फक्त पुढे नेली। त्याच्यामुळे आमचा आग्रह असा नाही की तो हिंदू असला पाहिजे की नसला पाहिजे, आमचं म्हणणं असं आहे की त्याने परंपरा पाळल्या पाहिजे। आदिवासींचं जे वेगळेपण आहे, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे, ती संस्कृती त्याने पाळली पाहिजे। कारण कायदे पण सांगतायत आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल पण सांगतायत की आदिवासींची संस्कृती जर त्यांनी पाळली तर त्यांच्यासाठी असणारे आवश्यक आरक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठीचे असलेले कायदे हे त्यांना लागू होतील, अन्यथा ते लागू होणार नाही असं स्पष्ट न्यायालयाने देखील म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। विरोधकांनी आरोप केलाय की रात्रीचं तुम्ही त्यांच्या विरोधाचे बॅनर काढले, ते आज गुन्हे दाखल करणार या संदर्भात आपण काढले का त्याचं? नाही, असं तर आम्ही काही केलेलं नाहीये। आम्ही रीतसर सगळी परवानगी काढलेली होती आणि ती बॅनरचा परिणाम किती असणार आहे, आपण हा जनसमुदाय पाहताय, जनसमुदायावर काय परिणाम पडणार आहे त्याचा 2 बॅनरचा। त्याच्यामुळे आम्ही असल्या भानगडीत काय पडत नाही, बॅनर काढायची आम्हाला आवश्यकता वाटली नाही तशा अर्थाने, कारण हा समाजाने हातात घेतलेला विषय, समाज स्वतःहून पुढे आला।